नमस्कार मंडळी, चवीचे खवय्ये या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे. आपण नाश्ता सेंटरमध्ये पोहे खातो तसे घरी बनतच नाही. तर आज मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगून नाश्ता सेंटरसारखे कांदे पोहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता किती मोकळे व मऊसूत, अजिबात लगदा किंवा चिकट झालेले नाहीत. 5 ते 6 तासापर्यंत जसेच्या तसे राहतील. व्हिडिओ पूर्ण पहा तरच कळणार परफेक्ट कांदे पोहे कसे बनवायचे. तर मंडळी, बोलण्यात जास्त वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे मी 4 माणसांसाठी पोहे बनवत आहे. तर त्यासाठी मी या वाटीने 4 वाटी पोहे घेतलेले आहे. तुम्ही जर 4 मुठी घेतला तरी पण चालेल. आणि बऱ्याच जणांचे पोहे काय होतात, चिकट आणि त्याचा लगदा बनतो. तसे होऊ नये म्हणून काय करायचं आहे ती टिप्स मी तुम्हाला आता देते. तीच ही पहिली टिप्स आहे की पोह्याला चाळणं खूप महत्त्वाचं आहे. चाळल्यामुळं काय होतं, पोह्यात जो काही कचरा, जो काही भुगा असतो ना तो खाली गळतो. त्यामुळे पोहे बिलकुल चिकट होत नाहीत किंवा लगदा होत नाहीत. आणि पोहे बाहेरून भट्टीतून आलेले असतात आणि जे पॅकिंग केलेले असते त्यामध्ये कधी कधी किडे पण होऊ शकतात. म्हणून चाळणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण पाहू शकता मी पूर्ण पोहे चाळून घेतलेले आहे आणि हा खालती असा पोह्याचा चुरा गळालेला आहे. म्हणजे जे पोह्याचे तुकडे, चुरा, काही कण असतील ना ते पूर्ण गळून गेलेले आहेत. आता दुसरी टिप्स मी तुम्हाला सांगते की आता पोह्याला आपण कसं धुवून घ्यायचं. आता इथे पोहे धुण्यासाठी एक मोठंसं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही चाळणी ठेवून घ्यायची आहे. आता इथं बुडेल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे चाळणी बुडेल इतकं पाणी वापरायचं आहे. असं चोळून चोळून पोहे धुवलं ना त्यामधलं स्टार्च वेगळा होतो आणि पोह्यामधला एक्स्ट्राचा स्टार्च बाजूला झाला ना तर पोहे चिवट आणि चिकट किंवा कडक बनत नाहीत. तर मंडळी, इथे बघू शकता तुम्ही पोहे धुलेलं पाणी मी बाजूला फेकले. आता याच भांड्यामध्ये हे चाळण ठेवून द्यायचे आहे कारण एक्स्ट्राचं पाणी थोडं निथळण्यासाठी. आणि इथे पोहे कोरडे पडू नये म्हणून झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, पोह्याचा ओलावा टिकून राहतो आणि एकदम पोहे फुलून येतात. जोपर्यंत आपण पुढची स्टेप करत नाही तोपर्यंत झाकण आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. पोह्याला जोपर्यंत फोडणी देत नाही तोपर्यंत पोहे चविष्ट होतच नाहीत. त्यासाठी इथे मी पॅनमध्ये 5 ते 6 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्तच घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. या शेंगदाण्याला आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. बरेच जण काय करतात, कांदा आणि शेंगदाणे एकत्र परतून घेतात. तशाने काय होतं, शेंगदाण्याची चव निघून जाते. म्हणजेच की शेंगदाण्याचा कुरकुरीतपणा टिकून राहत नाही कांद्यामुळे. कांदा नरम असल्यामुळे शेंगदाण्याला कुरकुरीतपणा येतच नाही. म्हणून शेंगदाणे शक्यतो असे आधीच परतून घ्यायचे. तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता गॅसला मंद आचेवर ठेवून मी शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे. आता तळून घेतलेल्या शेंगदाण्याला आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे. तर आता या तळून घेतलेल्या तेलामधलं मी 2 चमचे तेल कमी केलेलं आहे आणि हे तेल आता चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसला मंद आचेवर ठेवलेलं आहे. तर यामध्ये हे मिक्स मोहरी जिरा टाकून घ्यायचा आहे. सोबतच पाव चमचा हिंग, फ्लेवर चांगला येण्यासाठी. आणि इथे थोडासा आल्याचा तुकडा असं खिसून घेतलेला आहे. आणि या सर्व जिन्नसांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता इथे काही वेळ परतून घेतलं की आल्याचा आणि हिंगाचा कच्चेपणा निघून गेलेला आहे. इथं 2 मोठ्या आकाराचे कांदे मी असे बारीक कापून घेतलेले आहेत. सोबतच इथे 10 ते 15 कढीपत्त्याचे पानं आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत कांद्याला गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसला मंदच ठेवायचा आहे. आणि गॅसला फास्ट करून कांद्याला ओव्हर कुकिंग करून घ्यायचं नाही. म्हणून गॅसला मंद आचेवर ठेवून आपण गुलाबी रंगावर कांदा परतून घेऊ. तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेला आहे. आता या कांद्यामध्ये आपल्याला इथे पाव चमचा हळद वापरायची आहे. जर सुरुवातीला तुम्ही हळद वापरलात तर हळद जळून जाईल. म्हणून थोडासा कांदा ट्रान्सपरंट झाला ना तेव्हा हळद वापरायची आहे. त्यामुळे काय होतं, हळदीचा कडवटपणा निघून जातो. आणि जर तुम्ही पूर्ण फोडणी तयार झाली आणि यामध्ये पोहे टाकलत तेव्हा जर हळद टाकलात तर हळदीचा कडवटपणा तोंडामध्ये उतरू शकतो. म्हणून कांदा ट्रान्सपरंट झाल्यावरच आपल्याला इथे थोडीशी हळद वापरायची. तर मंडळी, इथे फोडणीमध्ये पोहे टाकण्या अगोदर आपल्याला असे पोहे मोकळे करून घ्यायचे. कारण की धुवून ठेवल्यामुळे पोहे असे घट्ट बसतात, त्याचा लगदा बनतो. असे मोकळे करून घेणं फार गरजेचं असतं. म्हणून की असे हलक्या हाताने पोहे सुटसुटीत किंवा मोकळे करून घ्यायचे. तर पोहे मोकळे करून घेतलं की संपूर्ण यामध्ये काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथं थोडे सुद्धा चिकट किंवा त्याचा लगदा बनलेला नाही. एकदम मोकळे सुटसुटीत पोहे तयार आहेत. आता पोह्याच्या वरती इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि या सर्व जिन्नसांना हलक्या हाताने पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. असं दाबत दाबत मिक्स करायचं नाही, त्यामुळे पोहे चिवट होऊ शकतात. असं हलक्या हातानेच एकजीव करून घ्यायचं. पूर्ण पोहे ह्या रेसिपीमध्ये मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.
आता इथे फोडणीमध्ये पोहे पूर्णपणे एकजीव केलेला आहे. आता काय करायचं, चमचा बाजूला घ्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत वाफ द्यायची आहे. वाफ दिल्यामुळे काय होतं, पोहे एकदम सुटसुटीत आणि नरम बनतात आणि फुलून सुद्धा येतात. आता 2 मिनिट झालेले आहेत, झाकण काढायचं आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे चव बॅलन्स राहण्यासाठी. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 1 चमचा लिंबासोबत साखर पण वापरू शकता. मला फ्लेवर नाही आवडत म्हणून मी वापरत नाही. आणि जे हे तळून ठेवलेले शेंगदाणे आहेत ना, ते पण आता इथे वापरायचे आहेत, कारण की याचा कुरकुरीतपणा लास्टपर्यंत टिकून राहतो, जोपर्यंत पोहे संपत नाही तोपर्यंत. आता इथे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायचं आहे. आता या सर्व जिन्नसांना हलक्या हाताने पोह्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. आता इथे चांगल्या प्रकारे एकजीव केलं ना तर पूर्ण पोहे तयार झालेले आहेत. तर आता या पोह्यांना आपण इथे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, पोहे अजिबात चिकट किंवा पोह्याचा लगदा झालेला नाही. अगदी नाश्ता सेंटर सारखे मऊ मोकळे व खाण्यासाठी तितकेच चवदार असे कांदे पोहे. आता याच्यावर गार्निशिंगसाठी थोडेसे तळलेले शेंगदाणे, सोबतच बारीक अशी शेव. आवडत असेल तर डाळिंबाचे दाणे सुद्धा वापरू शकता. आणि तुमच्याकडे किसलेलं ओलं नारळ असेल तर ते सुद्धा वरतून असं पसरवून खाऊ शकता. तर मंडळी, कशी वाटली आजची ही नाश्ता सेंटर सारखी पोह्याची रेसिपी? नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत. धन्यवाद.